माननीय अमितजी या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत। आज सकाळी नागपूरचा दौरा होता, आता नाशिकला झाला, यानंतर पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूरला ते जात आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक विभागामध्ये त्यांचा दौरा त्या ठिकाणी आहे। साहजिक आहे, विधानसभा निवडणुका समोर आहेत, त्यानिमित्ताने सर्व कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करण्यासाठी माननीय अमितजी या सभा घेत आहेत। आणि आजची नाशिकची सभा आपण बघितली असेल, अतिशय जल्लोषात कार्यकर्ते होते, जोशामध्ये कार्यकर्ते होते आणि नगर, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक अशा 5 जिल्ह्यांचे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले होते। काय कानमंत्र दिला? कानमंत्रने जो काही दिला तो सगळा माईकवरून दिला, स्पीकरवरून दिलेला आहे, त्यामुळे कोणाच्या कानात काही सांगितलेलं नाही। विधानसभेची तयारी, विधानसभेला मला वाटतं की उत्तर महाराष्ट्र असा भाग आहे का सर्वात जास्त सीट देणारा जिल्हा आहे, विभाग आहे आणि म्हणून याच्यामध्ये जळगाव पण आहे, त्यामध्ये नंदुरबार, धुळे, नाशिक, मी पुन्हा सांग नगर आणि मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जागा उत्तर महाराष्ट्रातून निवडून येतील। आम्ही त्यांना आश्वासन दिलेलं आहे, शब्द दिलेला आहे की महाराष्ट्रात सर्वाधिक चांगला रेट हा आमचाच राहील। त्यांनी ज्या माईकवरनं सूचना दिल्या त्यामध्ये एक महत्त्वाची अशी सूचना देण्यात आलेली आहे ती म्हणजे काँग्रेसचे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गटाचे आणि शिवसेना ठाकरे गटाचे बूथवरचे कार्यकर्ते फोडा आणि ते आपल्याकडे घ्या, जोडा, असं ते म्हणताय। नेमकं काय म्हणायचं? असं फोडातोडा काही सांगितलेलं नाही, आपल्याच कार्यकर्त्यांनी जोरात काम करावं, आपण आजपासून कामाला लागावं। एक एक मत महत्त्वाचं आहे, प्रत्येक मतदाराशी संपर्क साधा, आपल्या अनेक योजना देश पातळीवरच्या आहेत, राज्य पातळीवरच्या आहेत, त्या लोकांपर्यंत नेऊन पोहोचवा, एवढंच त्यांनी सांगितलेलं आहे। मुख्यमंत्री पदासाठी भांडू नका असंही त्यांनी सांगितलेलं आहे। अजिबात नाही, कोणी भांडत नाही आहे, मुख्यमंत्री पदासाठी कोण भांडत आहे आणि कार्यकर्ते अजिबात भांडत नाही मला असं वाटतं। आणि म्हणून आमचं ठरलेलं आहे की निवडणुकीनंतर आमचे पक्षश्रेष्ठी आहेत ते ज्या ठिकाणी निर्णय घेतील, आम्ही मात्र युती म्हणून एक संघ या ठिकाणी लढणार आहोत आणि प्रत्येक जागेसाठी जी महायुतीची आहे त्यासाठी आम्ही संघर्ष करणार आहोत। अगदी जीव ओतून प्रत्येक ठिकाणी, मग शिवसेनेची जागा असेल का राष्ट्रवादीची असेल, तिला निवडून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। मनोज जरांगेंनी उपोषण आज मागे घेतलेलं आहे। उपोषण सोडताना ते पुन्हा म्हणतात की देवेंद्र फडणवीसांनी मराठा बांधवांना दूर करू नये, लांब करू नये, अजूनही वेळ गेलेली नाही, ज्यांनी त्रास दिला त्यांना सोडणार नाही असंही ते म्हणतात। आता तो त्यांचा प्रश्न, त्यांनी काय म्हणावं नाही म्हणावं, पण मला असं वाटतं देवेंद्रजींनीच, आता मी वारंवार किती वेळा सांगावं आहे, मला वाटतं मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री असताना देवेंद्रजींनीच पुढाकार घेतला, त्यांनीच ते आरक्षण दिलं, दुर्दैवाने ते टिकलं नाही, हे वारंवार आम्हाला सांगावं लागतं। आणि सूर्यप्रकाश इतकं सत्य आहे, उगाच त्यांना टार्गेट करून किंवा हेच जणू काही आरक्षणाच्या विरोधामध्ये आहेत, मला वाटतं असं समजण्याचं कारण नाही। इथे आम्ही सगळं एक संघ आहोत। माननीय मुख्यमंत्री यांनी स्वतः सांगितलेलं आहे की आम्ही आरक्षण देणार आहोत आणि मी ते 10% स्वरूपामध्ये दिलेलंही आहे, विशेष अधिवेशन घेऊन दिलेलं आहे। पण मला असं वाटतं तरी पण ही सरकारची सामूहिक जबाबदारी आहे, त्यात फक्त भाजपच नाही म्हणतं किंवा देवेंद्रजीच नाही म्हणतायत, मला वाटतं असं टार्गेट करणं हे काही योग्य नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।